नमस्कार, मी सुवर्णा जोशी. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गुजरातच्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुलानं जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा पंतप्रधान पदापर्यंत झेप घेतली. मी बोलतीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी. वयाची 71 वर्ष पूर्ण करणाऱ्या मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा थक्क करणारा प्रवास केलाय. त्यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासावरचा हा आहे खास शो, नायक. सात वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 मध्ये देशाच्या केंद्रीय राजकारणात नरेंद्र मोदींच्या झंझावाताला सुरुवात झाली आणि देशातील राजकारणाची दिशाच बदलून गेली. पण मोदींचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. पाहणार आहोत याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं. गली गली तेरी लाज जली, जियो रे बाहुबली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ आपल्या पक्षाला केंद्रात सत्ता मिळवून दिली असं नाही, तर त्यांनी अवघ्या देशाचं राजकारण ढवळून काढलंय. आणि म्हणूनच सलग दुसऱ्यांदा देशातील मतदारांनी त्यांच्या हाती देशाची सत्ता सोपवली. नरेंद्र मोदींनी 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलून टाकली आहेत. गेल्या 2 सार्वत्रिक निवडणुकीत मोदींच्या झंझावातापुढे विरोधकांचा टिकाव लागला नाही. खरं तर 2014 नंतर देशाच्या राजकारणात मोदी पर्वाला सुरुवात झाली. संपूर्ण देशाचं राजकारण आज मोदी या 2 शब्दांभोवती फिरतंय. गेल्या 7 वर्षात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक असो की लडाखच्या गलवान खोऱ्यातला भारत चीन सीमा संघर्ष असो, नोटबंदी असो की जम्मू काश्मीर मधलं कलम 370 रद्द करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असो, प्रत्येक वेळी मोदींनी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. सर्जिकल स्ट्राइक एक ऐसी घटना थी, अगर दुनिया चाहती तो भारत के बाल नोच लेती, हमें कटघरे में खड़ी कर देती. विश्व हमारा जवाब मांगता, दुनिया में हमारी आलोचना होती. लेकिन पहली बार आप सबने अनुभव किया होगा, भारत के सर्जिकल स्ट्राइक के इतने बड़े कदम को विश्व में से किसी ने भी एक सवाल नहीं किया. या काळात विरोधकांनी वेळोवेळी त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः नोटबंदीनंतर निर्माण झालेली देशातली परिस्थिती या पार्श्वभूमीवर विरोधकांनी त्यांना घेरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही निर्णयांवरून सरकारची कोंडीही झाली. मात्र नरेंद्र मोदींनी प्रत्येक राजकीय आव्हानांवर यशस्वीपणे मात केल्याचं पाहायला मिळतंय. एकदा निर्णय घेतला की तो मागे न घेण्याचा मोदींचा शिरस्ता आहे. आज देशातील राजकीय परिस्थिती पाहिल्यास एकीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा करिश्मा कायम असल्याचं चित्र आहे, तर दुसरीकडे गेल्या 7 वर्षात विरोधकांना राजकीय सूर गवसला नाहीये. त्यामुळे देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदींच्या विरोधात त्यांच्या तोडीचं नेतृत्व उभं राहिलं नाही. आणि हे केंद्रातील राजकारणाचं वास्तव कुणालाही नाकारून चालणार नाही. जब हिंदुस्तान सर्जिकल स्ट्राइक करता है, तब दुनिया को ताकत का अनुभव होता है कि भारत संयम रखता है, लेकिन जरूरत पड़े तो भारत अपने सामर्थ्य का परिचय भी देता है. खरं तर नरेंद्र मोदींचा आजवरचा राजकीय प्रवास हा थक्क करणार आहे. 17 सप्टेंबर 1950ला गुजरातच्या वडनगरमध्ये एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मोदींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काही वर्ष त्यांनी काम केलं. मात्र 80च्या दशकात त्यांच्या राजकीय जीवनाला वेगळं वळण मिळालं. 1985 मध्ये ते भारतीय जनता पार्टीत सक्रिय झाले. 1985 ते 2001 या दरम्यान त्यांनी भाजपमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी
यांच्या अयोध्या रथयात्रेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसंच मुरली मनोहर जोशी यांच्या काश्मीर ते कन्याकुमारी एकता यात्रेची जबाबदारी सुद्धा नरेंद्र मोदींच्या खांद्यावर होती. 2001 मध्ये गुजरात भूकंपानंतर गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या विरोधात गुजरातच्या जनतेत मोठा आक्रोश निर्माण झाला. त्यामुळे पक्षानं पटेल यांना हटवून नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्याची सूत्र दिली. खरं तर अनपेक्षितपणे मोदींवर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण राज्यकारभार चालवण्याचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना मोदींनी मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं केलं. मात्र गुजरातची सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या वर्षभरातच मोदींच्या नेतृत्वाची कसोटी लागली. 2002च्या गुजरात दंगलीमुळे मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. चीफ मिनिस्टर के लिए मेरा एक ही संदेश है कि वो राजधर्म का पालन करें. राजा के लिए, शासक के लिए प्रजा प्रजा में भेद नहीं हो सकता. गुजरात दंगलीची झळ त्यांच्या पक्षालाही बसली. त्यामुळे भाजपला बॅकफूटवर जाण्याची वेळ आली. मात्र काळासोबत राजकीय परिस्थिती बदलली. पारंपरिक राजकारणाला छेद देत मोदींनी नवा राजकीय पायंडा पाडला. गुजरातमध्ये एकहाती सत्ता राखतानाच गुजरातच्या विकासाला चालना दिली. त्यामुळेच देशभरात गुजरात विकास मॉडेलची चर्चा सुरू झाली. गुजरातला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या मोदींना गुजरातच्या जनतेनं 1-2 नाही, तब्बल 4 वेळा मुख्यमंत्री म्हणून निवडलं. 2001 ते 2014 या काळात गुजरात म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे गुजरात हे समीकरण बनलं. गुजरातमध्ये भाजपचा पाया मजबूत केल्यानंतर मोदी केंद्रीय राजकारणात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र तोपर्यंत भाजपातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे पक्षीय तसंच केंद्रीय राजकारणात सक्रिय होते. तसंच भाजपतल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची यादीही मोठी होती. पण राजकीय परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. देशात अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे काँग्रेसच्या नेतृत्वातील युपीए सरकारविरोधात जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. तत्कालीन सरकारवर अनेक घोटाळ्यांचे आरोप झाले. त्यामुळे जनता एका सक्षम पर्यायाच्या शोधात असतानाच भाजपनं 2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदींना एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं. भाजपच्या या मास्टर स्ट्रोकमुळे यूपीए अक्षरशः गलित गात्र झाली. कान खोल करके सुन लो, 2014 के लोकसभा के चुनाव में ये हिंदुस्तान फैसला करेगा कि देश बेचने वालों को जिताना है कि कर बेचने वाले. च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला 336 जागा मिळाल्या, तर भाजपानं तब्बल 282 जागांवर विजय मिळवला. हा सगळा करिश्मा मोदी या 2 अक्षरांचा होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नायक या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या निर्णयांच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवलाय. त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या, तसंच काही महत्त्वाचे कायदे सुद्धा केले. त्यावरून विरोधकांनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला खरा, पण मोदी आपल्या निर्णयापासून मागे हटले नाहीत. भारतीय जनता पार्टी को संपूर्ण बहुमत देने का मतलब होता है लोगों ने आशा और विश्वास के लिए मतदान किया है.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 7 वर्षांच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असं नाही, तर वर्षानुवर्ष प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यात त्यांनी यश मिळवलं. त्यामुळेच मोदींनी पंतप्रधान म्हणून एक वेगळा ठसा उमटवलाय. खरं तर त्यांच्या निर्णय घेण्याच्या शैलीवर मतमतांतर आहेत, मात्र मोदी एकदा निर्णय घेतल्यानंतर तो मागे घेत नाहीत आणि हीच त्यांची खासियत आहे. फैसले की जिम्मेवारियां न ली होती तो क्या ये संभव होता? क्या ये देश इतनी तेजी से आगे बढ़ता? क्या देश हित में फैसला लेने से किसी के रुकने वाली ये सरकार नहीं है. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद्यांना जोरदार तडाखा दिला होता. 29 सप्टेंबर 2016ला भारतीय सैन्याच्या जवानांनी पाकिस्तानात जाऊन हा पराक्रम गाजवला. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. त्यावेळीही मोदींनी रोखठोक भूमिका घेतली. इंटरनेशनल लॉ का पालन करते हुए हमारी सॉवरेनिटी के लिए, हमारी सुरक्षा के लिए, हमारे जन सामान्य की सुख शांति और प्रगति के लिए कठोर से कठोर कदम उठाने का सामर्थ्य रखते हैं और जब भी जरूरत पड़ी लेते रहे हैं और दुनिया हमें कभी भी रोक नहीं सकती. देशाच्या सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर मोदींनी काही सूत्र ठरवून घेतली आहेत. दहशतवादाचा मुकाबला करताना जशास तसं प्रत्युत्तर देण्याची भूमिका मोदींची आहे. 2016 मध्ये भारतीय सैन्यानं सर्जिकल स्ट्राईक करून पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. तसंच 2019 मध्ये पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बालाकोटवर हवाई हल्ला करण्याच्या धाडसी निर्णयातून मोदींच्या कणखर नेतृत्वाचा देशवासियांना अनुभव सुद्धा आला. जब भारत आतंकवाद की बात बताता था आज से 20-25 साल पहले, उनके गले नहीं उतरता था. विश्व के लोगों को लगता है ये तो आपका लॉ एंड ऑर्डर प्रॉब्लम है, क्योंकि उन्होंने भुगता नहीं था, अनुभव नहीं किया था. आज विश्व में किसी को टेररिज्म समझाना नहीं पड़ रहा है, टेररिस्टों ने समझा दिया है. मोदींनी गेल्या 7 वर्षात अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. ट्रिपल तलाक विरोधी कायद्याला त्यांनी मंजुरी दिली. तसंच जम्मू काश्मीर मधील कलम 370 आणि 35A रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय मोदींनी घेतला. देशातील कामगार कायद्यात त्यांनी बदल केला. कृषी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. CAA अर्थात नागरिकत्व दुरुस्ती कायदा दोन्ही सभागृहात पारित करण्यात आला. UAPA कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. अयोध्येतील राम जन्मभूमीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या खटल्याच्या निकालानंतर राम मंदिराच्या निर्मितीचा मार्गही प्रशस्त केला. फैसला आने के बाद जिस प्रकार हर वर्ग ने, हर समुदाय ने, हर पंथ के लोगों ने, पूरे देश ने खुले दिल से इसे स्वीकार किया है, वो भारत की पुरातन संस्कृति, परंपराओं और सद्भाव की भावना को प्रतिबिंबित करता है. जय श्री राम. आवाज दूर दूर तक जानी चाहिए. रामचंद्र कृपालु भजुमन हरण भव भय दारुणम. अयोध्येतील राम जन्मभूमीचा वाद अनेक वर्षांपासून सुरू होता. मात्र कोर्टाच्या निर्णयामुळे अखेर त्याला पूर्णविराम मिळाला. अयोध्येतील राम मंदिराची उभारणी निर्धारित वेळेत करण्याची घोषणा मोदींनी लोकसभेत केली. सुप्रीम कोर्ट के
निर्देशानुसार श्री राम जन्मस्थली पर भगवान श्री राम के भव्य मंदिर के निर्माण के लिए और इससे संबंधित अन्य विषयों के लिए एक बृहद योजना तैयार की है। श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र का गठन करने का प्रस्ताव पारित किया गया है। ये विजय सामान्य नहीं, ये असामान्य विजय है। अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असतानाच समाजातील अल्पसंख्याक वर्गात विश्वासाचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुद्धा मोदींनी केला। दुर्भाग्य से देश की माइनॉरिटी को उस छल में, उस छलावे में ऐसा भ्रमित रखा गया है, उसको भयभीत रखा गया है। 2019 में आज मैं एक जिम्मेवारी के साथ आपसे अपेक्षा करने आया हूं। अब जब संविधान को के सामने सर झुका करके आपके सामने खड़ा हुआ हूं, तब मैं आपसे आग्रह करूंगा कि हमें इस छल को भी छेद करना है। मोदींनी गेल्या 7 वर्षात अनेक नवनवीन योजनांची सुरुवात केली। सरकारी मदत थेट लाभधारकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जनधन योजना सुरू केली। खेड्यापाड्यापासून शहरी भागापर्यंत समाजाच्या तळागाळातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला। जो 1.5 करोड़ परिवार या व्यक्ति जो भी जुड़े हैं, वे अर्थव्यवस्था की मुख्य धारा में अपना पहला कदम रख रहे हैं। ये अपने आप में देश की आर्थिक व्यवस्था को गति देने के लिए एक महत्वपूर्ण सफलता है। कोरोनाच्या काळातही मोदींच्या नेतृत्वाची चांगलीच कसोटी लागली। जनता कर्फ्यू यानी जनता के लिए, जनता द्वारा खुद पर लगाया गया कर्फ्यू। कोरोनाच्या दोन्ही लाटेचा देशाला जबर फटका बसला। कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती। औषधं आणि ऑक्सिजनच्या अभावी मनुष्यहानी सुद्धा झाली। आजही कोरोनाच्या संकटातून आपण जातोय। कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी संकट मात्र अजून टळलेलं नाही। परिस्थिती कोणतीही असो, मोदींनी प्रत्येक वेळी त्यावर मात केली असंच दिसून येतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसमावेशक नेते असून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला वेगळी ओळख मिळवून दिल्याचं भाजप नेते सुनील देवधर यांनी सांगितलं। आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी सुनील देवधर यांच्याशी संवाद साधला। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। आंतरराष्ट्रीय पातळीवरती नरेंद्र मोदींना आपण कसं बघता? विश्व नेते आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने गरीब कल्याणाच्या योजना राबवल्या, जगातल्या अनेक पंतप्रधानांना, राष्ट्राध्यक्षांना प्रश्न पडला की कशा पद्धतीने हा माणूस इफेक्टिव्हली गरिबांसाठी योजना राबवतो। अनेक पंतप्रधान त्यांना फॉलो करतात आणि त्यांच्या पद्धतीने आपल्या देशामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतात। ज्या पद्धतीने मोदी सरकार फिर एक बार जसा प्रचार केला गेला होता, तशा प्रकारच्या प्रचाराचा वापर देखील अनेक पंतप्रधानांनी त्यांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा केलेला आहे। डेफिनेटली नरेंद्र मोदीजींचं व्यक्तित्व हे एक अनुकरणीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना आज 71 वर्ष पूर्ण झाले। त्याच्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत की त्यांचं आयुष्य खूप प्रदीर्घ राहो, सुस्वस्थ राहोत आणि देशाची अशीच ते सेवा करत राहोत आणि सगळ्या देशाकडे, सगळ्या राज्यांकडे एकाच समान नजरेने पाहणारा हा मोठ्या हृदयाचा पंतप्रधान आहे। हे छोट्या हृदयाचे घर कोंबडे आणखीन वसुली करणारे लोक समजू कसे शकतील? धन्यवाद। हे होते भारतीय जनता पक्षाचे नेते देवधर यांनी स्पष्ट सांगितलंय की मोदी हे देशाचे नेते आहेत। नवी दिल्ली जर्नलिस्ट राजेश प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। नायक या विशेष कार्यक्रमामध्ये आज इथेच थांबतो। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।